फेसबुकवरती तर तुम्ही काय सगळंच काय सांगून बसता. मी कोण आहे, मी कसा आहे, मी किती पाण्यात आहे, माझ्या घरी काय काय आहे, मी आज कुठे आहे, उद्या कुठं असणार आहे, काल कुठं होतो, माझे मित्र कोण आहेत, माझ्या मैत्रिणी कोण आहेत. आपणच सगळ्या जगाला ओरडू ओरडू सांगतो ना. त्यांच्या मनात तुम्हाला फसवायचा हेतू आहे, ती हीच माहिती गोळा करत असतात, त्याचंच कलेक्शन करत असतात आणि त्याचंच ते ॲनालिसिस करून तुमच्याच गळ्यात तुमचेच हार घालत असतात. जितके सायबर ऑफेसेस घडतात त्याच्यामध्ये बळी पडलेले लोक जे असतात त्यातले 90% लोक हे शिक्षित, अतिशिक्षित, उच्च शिक्षित असतात. पुण्यासारख्या शहरामध्ये दिवसाला साधारण 200 ते 250च्या पर्यंत तक्रारी कमीत कमी प्राप्त होतात. कित्येक लोक भीतीपोटी, अज्ञानापोटी किंवा त्यांच्या सोशल स्टेटसला मारक ठरतील या गोष्टी म्हणून पोलिसांच्याकडे रिपोर्टच करत नाही. हसता केव्हा तुम्ही, जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं असतं त्यावेळेला. जर तुम्ही चुकीचं केलेलं नाही याच्याशी तुम्ही स्वतः ठाम आहात तर मग घाबरण्याचं काय कारण. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. मंडळी, आज आपल्या फोनमध्ये बँक आहे, पैसा आहे, आधार कार्ड आहे, लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे. सगळं आयुष्य तुमचं एका स्क्रीनमध्ये आहे आणि म्हणूनच आजचे चोर हे तुमचं घराचं कुलूप नाही तोडत, तर ते तुमचा मोबाईल हॅक करतात, तुमचं मन हॅक करतात, तुमचा विश्वास हॅक करतात. भारतात दररोज हजारो सायबर फ्रॉडचे गुन्हे नोंदवले जात आहेत, लोक बळी पडत आहेत. सायबर गुन्हेगारी नक्की काय प्रकरण आहे, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय, हे गुन्हेगार काम कसं करतात, तुमच्याबद्दलची माहिती कशी गोळा केली जाते, तुमच्याबद्दल काय काय माहिती आज डार्क वेब सारख्या संकल्पनेमध्ये आलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये डिकोड करणार आहोत, याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आपल्याला जॉईन झालेले आहेत, आपल्याला बरोबर इथे स्टुडिओमध्ये आहेत माजी PSI जयराम पायगुडे सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. नमस्ते सर, सुरुवातीलाच मला जाणून घ्यायला आवडेल की भारतामध्ये सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हेगारी हे जे प्रकरण आहे ह्याची व्याप्ती नेमकी किती मोठी झालेली आहे? ग्राफ हा दिवसेंदिवस जशी लोकसंख्या वाढती आहे तसे लोक आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जास्त आलेले आहेत. म्हणजे तुम्ही पहा, ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्तीकडे आज मोबाईल आहे. हो. बरोबर ना. ज्यांच्याकडं कोणतंही हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि ते डिव्हाइस इंटरनेटला जोडलेलं आहे, असे सगळे लोक याला बळी पडू शकतात. आता तुम्ही तुमचं मगाशी ज्यावेळेला कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळेला सांगितलं की आपलं सगळं काही त्या एका स्क्रीनवरती आणून ठेवलंय. तुम्ही बरंच काय काय सांगितलं. काय काय सांगितलं? की तुमचा आधार आहे, पॅन आहे, फोटोज आहेत, पैसा आहे, मन आहे, मेंदू आहे, हे नाही सांगितलं. आपला मेंदू सुद्धा त्याच्यावरती आहे, जो आपण चालवतच नाही आणि चालवला तर आपल्याला कोणी फसवू शकणार नाही. मोबाईल हँडसेट याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कोंडून ठेवलेलं आहे आणि 2 सेकंदासाठी, 2 मिनिटासाठी लाईट गेली किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली, मोबाईल नसेल तर तुम्ही स्वतःला काय, म्हणजे हँडिकॅप म्हणणं फार छोटा शब्द येतो. तुम्ही स्वतःला एकदम परावलंबी असं समजू शकता की संपलं सगळं, माझं काहीच नाही आज माझ्याकडे. पूर्वीच्या काळी असं होतं का? असं नव्हतं. सगळं काय असतं आपल्याकडेच असतं, फक्त आपण त्याच्यावरती डिपेंड जास्त झालेलो आहोत. त्याच्यामुळं हे जे डिव्हाइस करेल किंवा इंटरनेटवरती जे असेल ते बऱ्यापैकी खरं आहे आणि तेच सगळं करतं आहे. अशा आपल्या सगळ्या त्या परावलंबित्वामुळं ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते आहे. आता साधा विचार करायचा झाला तर पुण्यासारख्या शहरामध्ये दिवसाला साधारण 200 ते 250च्या पर्यंत तक्रारी प्रत्येक पोलीस स्टेशन, त्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि सराउंडिंग इतर जे शहरामध्ये पोलीस स्टेशन आहेत त्यामध्ये पिंपरी चिंचवड वेगळं आहे. हे फक्त पुणे शहर पोलीस दलाचं बोलतो आहे. तर इतक्या तक्रारी कमीत कमी प्राप्त होतात. पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लगतचा परिसर याची जर तुम्ही फिगर काढली तर ती किती जाईल त्याला मल्टिप्लाय करून पाहतो. साधारण 1000च्या आसपास तो आकडा जाईल. हा फक्त पुण्याचा झाला. मग मुंबईचा किती, नाशिकचा किती, लातूरचा किती, औरंगाबादचा किती, असं जर काढलं तो हजारो गुन्हे आज ह्या तुमच्या याच्यामध्ये घडता आहेत डिजिटल युगामध्ये. याच्यात आकडेवारी नक्की का सांगता येणार नाही. आता तशी रेकॉर्ड झालेली ऑफिशियल पोलीस पोर्टलवर आलेली ही माहिती आपल्याला समजू शकते, परंतु कित्येक लोक भीतीपोटी, अज्ञानापोटी किंवा त्यांच्या सोशल स्टेटसला मारक ठरतील या गोष्टी
म्हणून पोलिसांच्याकडे रिपोर्टच करत नाहीत, बरोबर. खाजगी ठिकाणी जातात. मग त्यांची आकडेवारी कशी याच्यात येईल? ती येणार नाही. तो एक्झॅक्ट आकडा जो पोलीस रेकॉर्डवरती रजिस्टर आहे तो असू शकतो, बरं. तो होईल. पण या व्यतिरिक्त कमीत कमी 25 ते 30% जे ऑफेन्सेस आहेत ते पोलिसांच्या पर्यंत रिपोर्ट होत नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप प्रकार ऐकतो सायबर गुन्ह्यांचे. हो. तर कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांना लोक जास्त बळी पडतात? म्हणजे कॉमन असा पॉप्युलर स्कॅम म्हणता येईल त्याला असा प्रकार? पॉप्युलर स्कॅममध्ये तुम्हाला साधारण गुंतवणुकीची आमिषं दाखवली जातात. शॉर्ट टर्म लोन, हां. कमीत कमी कटकटीमध्ये तुम्हाला लोन सँक्शन होतं आहे. हे एक प्रकार आहे. तुमचे मॅट्रिमोनी साईट्स आहेत. मॅट्रिमोनी साईट्सवरती खूप आता जरा कमी झालेलं आहे ते प्रमाण, पण एक 4-5 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाण होतं त्याचं. किंवा हे OLX सारखे प्लॅटफॉर्म आहेत जिथं तुम्ही कॉमनली अप्रोच होता, त्यावरती तुम्हाला फसवलं जातं. किंवा तुम्हाला व्हॉट्सॲपवरती किंवा तुमच्या रेग्युलर कॉलसाठी तुम्हाला कॉल येतात आणि काही म्हणजे मी MSEB बोर्डाकडून बोलतोय, मी बँकेकडून बोलतो आहे, असं कुणीही सांगतं आणि तुम्ही त्याच्यावरती चटकन विश्वास ठेवता. आता पहिल्यांदा म्हणजे 5-6 वर्षापूर्वी आणि या गोष्टी साधारण कोरोना पिरियडच्या आधी, म्हणजे 20-21च्या आसपास त्या गोष्टी ज्या होत्या, प्रामुख्याने तुम्हाला विचारलं जायचं OTP नंबर तुम्हाला आलेला आहे तो आम्हाला सांगा. OTP शेअर करू नका अशी त्यावेळेला आम्ही खूप अवेअरनेसची सेक्शन वगैरे घेतली आणि त्या सेशन्समध्ये त्यांना खूप सांगितलं लोकांना. OTP म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचा आलेला OTP त्याच्याशी शेअर करत नाही तोपर्यंत तो तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकत नव्हता. बरोबर. ही त्यावेळची ती लेवल होती. पण आता तुम्हाला कोणी OTP विचारत नाही. OTP हा शब्द सुद्धा आता फार क्वचित म्हणजे तुमच्या पुरता मर्यादित झालेला आहे तो. असं कोणी OTP सांगू नका वगैरे असं कोणी सांगणार नाही आता. कारण आता तुमच्या OTPची गरजच राहिलेली नाहीये. त्याच्यामध्ये AI सारख्या तंत्रज्ञानामुळं म्हणा किंवा आणखीन काही याच्यामध्ये संगणक क्षेत्रामध्ये ज्या काही लेटेस्ट व्हर्जन्स आलेले आहेत त्याच्यामुळं तुमच्या फोनमध्ये एंटर करणं फ्रॉडस्टरला खूप सोपं झालेलं आहे. मग ते आता तुम्हाला OTP विचारणार काय नाहीत. फक्त तिकडून ते तुम्हाला कॉल जरूर करतील. कॉल केल्यानंतर त्याला आपण कसं रिस्पॉन्ड करतो आहे याच्यावरच सगळी भिस्त आहे आत्ताची. जर तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही जसं मन चित्त म्हटलं तसा मेंदू जागा ठेवून रिस्पॉन्ड केला तर तुम्ही कदाचित त्याला बळी पडू शकणार नाही. बर, म्हणजे ह्याच्यात मला जाणून घ्यायला आवडेल की एखादा गुन्हा सायबर क्राईम जेव्हा घडतो ह्याची सुरुवात कशी होते? म्हणजे कसं जाळं असतं ह्यांचं, कसं लोकांना ट्रॅप केलं जातं, विश्वास कसा संपादन केला जातो? जनरली तुम्ही तो जामतारा ही सिरीज आहे ती बघितली का? नाही. नेटफ्लिक्सवरती वगैरे काय ते जामतारा हा शब्द ऐकलाय का? तर हे लोक जे आहेत आता हे सायबर क्रिमिनल्स ज्याला म्हणू आपण, हे तुमच्या अज्ञानाचा फायदा घेत असतात किंवा तुमच्या डिजिटल असाक्षरतेचा तुमचा ते फायदा घेतात. तुम्ही डिजिटली जर ॲडव्हान्स असाल आणि साक्षर असाल तर कदाचित तुम्ही त्याला बळी पडू शकणार नाही. आणि पैसे कमवण्यासाठी पूर्वीच्या काळी चोऱ्यामाऱ्या करणं हा शब्द होता, दरोडे घालणं ना, लोकांचे पैसे लुबाडणं, बरोबर, हे ह्या काळात सुद्धा चालू आहे. फक्त त्याची पद्धत वेगळी आहे. हे काय करतायत? हे चोरीच करतायत ना. तुमचे पैसे डाकाच घालतात ना तुमच्या घरावरती, तुमच्या आब्रूवरती, तुमच्या सोशल स्टेटसवरती सुद्धा ते काय करतायत? ते म्हणजे काय तुमचं एक प्रकारे ते ह्युमिलेशनच करतायत. बरोबर. तर हे जे लोक आहेत हे सुद्धा तितकेच म्हणजे त्याला टेक्निकली साऊंड आहेत. त्यांचे मास्टर्स जे आहेत आणि हे लोक तुमच्या या फायदा आणि प्रत्येकाला आजकाल कष्ट कोणाला करायला नको आहे. इझी मनी आणि त्याला आपलं अर्धवट नॉलेज या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. इझी मनीसाठी हे तुम्हाला यातले जे लॅक्युनाज आहेत इंटरनेटचे, हे लॅक्युनाज घेतात तुमच्या मनस्थितीचा, तुमच्या स्टेटसचा, तुमच्या अज्ञानाचा ते फायदा उठवतात आणि पैसे कमवतात. बरं,
म्हणजे ह्याच्यामध्ये असंही बऱ्याचदा ऐकण्यात येतं, की जेव्हा आपल्याला समोरनं कॉल येतो, कदाचित तो कुठल्यातरी फ्रॉड कॉल असतो आपल्याला, पण त्यांना आपल्याबद्दलची सगळी माहिती असते, की आपणच तुमचं दिलेली असते त्यांना. कसं काय म्हणजे हे कसं काय काय म्हणजे चुकतं लोकांचं? लोक स्वतःहून, आता तुम्ही बँकेमध्ये एक 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायला जात हं, होता, त्यावेळेला बँक तुमच्याकडे काही विशिष्ट कागदपत्राची मागणी करायची. हं. कागदपत्र काय असायची? तुमचा वयाचा दाखला, हो. तुमचे फोटोज, हं, तुमचं थंब इम्प्रेशन, हं. हां, बरोबर. त्यांचा जो फॉर्म असायचा तो फॉर्म, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ओळखणारे बँकेतलेच 2 हं, कस्टमर, हं, अशी ती एक विशिष्ट अट असायची, की हे लोक असतील तर तुम्ही तुमचं अकाउंट आमच्या बँकेमध्ये आम्ही ओपन करू. हं. पण आता तसं होतं का? नाही. आता तुम्हाला तुमचं अकाउंट कोणत्याही बँकेमध्ये ओपन करण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज आहे का? नाही. नाही. ऑनलाईन तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरती तुम्ही सगळे तुमची इन्फॉर्मेशन भरा. हं, तुमचं अकाउंट ओपन होतं. त्याच्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, पैसे ठेवायला बँकेत जायची गरज नाही, पैसे काढायला गरज नाही, लोन सँक्शन करून घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, हं. काही नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही हं, त्या गोष्टी सहज घरबसल्या करू शकता. हं, आता या गोष्टी ज्या आहेत, की तुम्हाला कुठंच जायचं नाही. एका ठिकाणी बसून तुम्हाला सगळं क्लिकवर करायचं. हं, मग याच्यासाठी तुम्ही चोखंदळ आहात सगळे. हं. एकाच बँकेची माहिती घेता का तुम्ही? नाही. बरोबर. बरोबर ना? बरोबर. 4 ठिकाणी जाता. प्रत्येक ठिकाणी तुमची स्वतःचीच इन्फॉर्मेशन हं, तुम्ही शेअर करत असता. हा एक प्रकार आहे. आता हल्ली क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरणं, त्याचा वापर कमी झाला आहे. हं. आता सगळं याच्यावरती असल्यामुळं. म्हणजे ऑनलाईन मनी ऑनलाईन. ट्रान्सफर तितकं सोपं झालेलं आहे. हं, यू-पी-आयमुळं. तर काही वर्षापूर्वी तुम्हाला कार्ड स्वाईप करावं लागायचं. हं, जेव्हा तुम्ही कार्ड स्वाईप करायचा, कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल, तर हं. तुम्ही आता यू-पी-आयद्वारे पटकन त्याचा क्यूआर कोड असतो आणि तुम्ही पेमेंट करता. बरोबर. काही दिवसापूर्वी तसं नव्हतं. हं, तुम्ही डेबिट कार्ड द्यायचे तुमचं. हं. बरोबर? काही बरोबर. घ्यायचं असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड द्यायचे. डेबिट कार्ड ज्या ठिकाणी देतोय, कुठं जनरली कोणती वस्तू विकत घेतली आपण दुकानामध्ये, हां. एखाद्या मॉलमध्ये, हं, पेट्रोल पंपावरती, हं. ना पेट्रोल हो. टाकल्यानंतर, किंवा काही कुठली गोष्ट खरेदी हां. केली तर तुम्ही तुमचं कार्ड देता. हे कार्ड देत असताना तो समोरचा माणूस हं. कोण आहे, हे आपण कधीच पाहिलं नव्हतं. बरोबर. तेवढा विश्वास हं, असतो जनरली सगळ्याचा. पण तो माणूस खरा आहे की खोटा आहे, हं. याची कुणीच कधी बरोबर. खात्री करून घेतली नाही. मग जर तुम्ही लोक कस्टमर इतकं चोखंदळ नाहीत, तुम्ही खात्री करून घेत नाही, तर ते समोरच्या माणसाच्या मनामध्ये हं, लालच आलीच. आणि मग त्यात चांगले आणि वाईट जे आहेत, त्यातले वाईट जे आहेत, हं, त्या वाईटांनी काय केलं, जे त्यांच्याकडे डिव्हाइस होतं, ज्याच्यामध्ये ते कार्ड स्वाईप करायचे, हं, त्याच्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा जे काही डिव्हाइस लावले. हं, कार्ड स्वाईप करत असताना त्या कार्डमध्ये असलेली सगळी माहिती हं. ते स्वतःकडे ठेवून घ्यायचे. बरं. म्हणजे तुमचा सगळा डाटा जो आहे, तो हं, कॉपी केला जायचा. हं, तुम्ही एखाद्या एटीएमवरती गेलात पैसे काढण्यासाठी. एटीएममध्ये तुम्ही कार्ड इन्सर्ट केलं, हं. तुमचा पिन कोड टाकला, जे पिन आहे हां. नंबर तो. आणि पिन नंबर टाकल्यानंतर तुमचे पैसे यायचे. हं, बऱ्याच वेळेला पैसेच येत नाहीत. पैसे हं, अडकायचे, पण पैसे निघालेले आहेत, गेलेले आहेत असं दिसायचं. हं, त्यावेळेला कधी कुणी बऱ्याच वेळेला असं आम्ही म्हणजे बघताना सांगितलं ना, की त्याला स्कॅमर लावलेले असायचे. हं. ते स्कॅनर जे आहेत, ते तुमचा डाटा स्कॅन करून घ्यायचे. हो. कार्ड इन्सर्ट केलं, की वरती ते छोट्या-छोट्या चिप असतात एवढ्या. हं, आणि ते तुमची सगळी माहिती जी आहे, डाटा जो आहे तुमचा, त्या कार्डमधला, हं, तो कॉपी करून घ्यायचे आणि त्याचा यथावकाश त्यांच्या गरजेप्रमाणे जसं होईल तसा तो वापर करून घ्यायचे. तुमचा पिनकोड, त्याला हं, काही जो पिन नंबर जो आहे, पिनकोड नाही सॉरी, पिन नंबर. हं, एकदा डाटा माझ्या ताब्यात आला, तर तो कसा यूज करायचा आणि त्याला काय कुठला पिन टाकायचा हे हं. जाती ठरवायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण हं, त्यांना पुरवतो. हे एक झालं. हं, Facebookवरती तर तुम्ही काय सगळंच काय सांगून बसता. मी कोण आहे? मी हं, कसा आहे? मी किती पाण्यात आहे? माझ्या घरी काय-काय आहे? मी आज कुठे आहे? हं. उद्या कुठं असणार आहे? काल कुठं होतो? माझे मित्र कोण आहेत? माझ्या मैत्रिणी कोण आहेत?
आपणच सगळ्या जगाला ओरडू ओरडू सांगतोय ना. हम्म. माहिती त्यांच्यापर्यंत येते कसे, याच सगळ्या गोष्टींनी येते. बरोबर. तुमचं सोशल स्टेटस जे आहे, हम्म. जे की तुम्ही रिझर्व ठेवलं पाहिजे, ओके. तुमचं खाजगी आयुष्य, हम्म. बरोबर ना. बरोबर. ते खाजगी आयुष्यच आपण लोकांना ओपन करून सांगतो, लोक त्यासाठी बसलेलीच आहेत. ज्यांच्या मनात तुम्हाला फसवायचा हेतू आहे, हम्म. ती हीच माहिती गोळा करत असतात, त्याचंच कलेक्शन करत असतात आणि त्याचंच ते ॲनालिसिस करून तुमच्याच गळ्यात तुमचेच हार घालत असतात. वाव, म्हणजे खूप म्हणजे स्ट्रॅटेजी आहे, हे सगळं स्ट्रॅटेजी पूर्ण हो. केलं जातं हे. ह्याच्यामध्ये हे बऱ्याचदा असे जेव्हा फोन येतात किंवा भासवलं जातं कधी-कधी, की मी या संस्थेकडनं बोलतोय किंवा शेअर ट्रेडिंगचं असेल तर, हा विश्वास आणि शिक्षित लोकही बऱ्याचदा सगळं माहिती असून सुद्धा याच्यावरती विश्वास बसतो. हा विश्वास कसा संपादन केला जातो? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जितके सायबर ऑफेसेस घडतात, हं. त्याच्यामध्ये बळी पडलेले लोक जे असतात, त्यातले 90% लोक हे शिक्षित, अतिशिक्षित, उच्च शिक्षित असतात. बापरे! अडाणी माणसं हं. फार क्वचित असतात, म्हणजे कमी असतात. हं. पण शिकलेली लोकच हं. याला जास्त बळी पडतात. सगळं माहीत असून सुद्धा येस. त्यात चुका कशा काय होतात पण? अनावधानाने आता सांगितलं ना, डिपेंड राहिलेलो आहोत तुम्ही. हं. तुमच्या आईचा फोन नंबर तोंडपाठ आहे का? हो. किती वेळा वाचला होता? आधीपासूनच बरोबर आहे. केलेला आहे पाठ. बाबांचा, हो, पाठ आहे. भावाचा, हो. मित्राचा, नाही. का? ज्याच्याशी तुम्ही 10 वेळा बोलता, हं. त्याचा नंबर पाठ आहे का? नाही. का नाहीये? हं. ठीक आहे. किती नंबर तोंडपाठ आहेत? घरच्यांचे किंवा जवळच्यांचे 5-6. 5. मोबाईलमध्ये स्टोअर किती आहेत? खूप. हजारो. बरोबर. बरोबर. म्हणजे काय झालं? हं. आता मला जर विचाराल तर मी ज्या वेळेला नोकरीत होतो, त्यावेळेला मला प्रत्येक माझे जे कुलीग्स होते, हं. प्रत्येक कुलीगचा त्याचा घरचा लँडलाईन नंबर मला तोंडपाठ होता. बरं. मला कधी गरज पडली नाही, की ते आमच्या काळी छोट्या डायऱ्या होत्या. हां. त्या डायरीत बघ आणि मग लाव. हं. मला जर सांगायचं, "अरे सातपुते साहेबांचा नंबर लाव." "हां, घे रे बाबा, चल सातपुतेला फोन लाव. 82 83 84 85 लाव पटकन चल." हं. म्हणजे इतकं तोंडपाठ होतं. पण आता हं. आपण जो खरा आपला रिअल मेंदू आहे, हं. तो रिअल मेंदू वापरतच नाही, त्यामुळे त्याला गंज लागलाय. हं. आणि हा जो व्हर्च्युअल मेंदू आहे, हं. त्याला मोबाईल म्हणतो, त्याच्यावरती आपण डिपेंड झालेलो आहे. त्याच्यामुळं आपण स्वतःच चालवत नाही. हं. दुसऱ्याकडनं काय अपेक्षा करणार आहे तुम्ही? बरोबर. तर मला फसवणुकीबद्दल अजून या जाणून घ्यायला आवडेल, की बँकेचं नाव वगैरे वापरून फसवणूक केली जाते. येस. काय कसं घडतं हे? काय प्रकार असतो हा? जनरली तुम्हाला या सगळ्या बँकेतून म्हणा किंवा इतर हं. संस्थेमधून तुम्हाला फोन येतात, की मी बँकेतून बोलतो आहे आणि तुमचं अकाउंट जे आहे त्याची KYC अपडेट करायची हो. आहे किंवा तुमच्या अकाउंटला काहीतरी दुसरीकडून पैसे आलेले आहेत आणि हं. त्याची आम्हाला माहिती आहे. ते पैसे कुठल्यातरी गैरव्यवहारातून तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत किंवा हं. तुम्हीच भरलेले आहेत आणि तुमचा संशय आहे, मी पोलिसातून बोलतो आहे, हं. असाही कॉल करतात. आणि हे कॉल आले जनरली पोलीस स्टेशनमधून कॉल आला, की हं. सर्वसामान्य माणूस जो आहे तो थोडासा बिथरतो, घाबरतो. हां. आणि मग त्या भीतीपोटी म्हणा किंवा त्या पोलीस म्हटल्यानंतर त्यांना सगळंच खरं सांगावं हं. लागतं. या सगळ्या हेतूतून ते सगळी आपली माहिती ते विचारतात आणि आपण सांगून बसतो त्यांना हं. माहिती. तुमच्या बरोबर संवाद साधत असताना ते थोडेसे तुम्हाला इमोशनली इन्फ्लुअन्स त्यांचा वापरतात आणि इमोशनली तुम्हाला ते घाबरवतात हं. आणि त्या भीतीपोटी तुम्ही ती सगळी माहिती देऊन बसता त्यांना. बरं. पण समोरचा माणूस तो लाख सांगतो आहे, मी बँकेतून बोलतोय, हं. मी MSEBचा कर्मचारी आहे, मी पोलीस ऑफिसर आहे. हं. तो लाख सांगतोय, पण तुमची खात्री काय? हं. ती खात्री तुम्ही करून घ्यायला हवी की नको? बरोबर. फसता केव्हा तुम्ही? जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं असतं त्यावेळेला. हं. जर तुम्ही चुकीचं केलेलं नाही याच्याशी तुम्ही स्वतः ठाम आहात, हं. तर मग घाबरण्याचं काय कारण आहे? हं. काहीच कारण नाही ना. बरोबर. तर हे तुम्हाला जे फोन येत असतात, हे फोन जे आहेत, हं. याची पहिली तुम्ही खात्री करून घ्या. बरं. आणि तो ठीक आहे, तुमचं नाव तुम्ही सांगू शकता, हं. तुमचं गाव तुमचं सांगू शकता, तुमच्याविषयीची माहिती तुम्ही जुजबी जी आहे ते तुम्ही सांगू शकता. बरं. पण ज्या वेळेला तो तुमच्या बँकेच्या अकाउंटविषयी माहिती मागतो हं. किंवा इतर काही माहिती मागतो, त्यावेळेला तरी तुम्ही ॲटलिस्ट सावध व्हायला पाहिजे ना. हं. MSEBचा माणूस आहे ना, हं. जनरली आजही भारतासारख्या देशामध्ये MSEBची सेवा हे दारोदार आहे. हं.
MSEBचे लोक तुमच्या घरापर्यंत येत असतात. कनेक्शन तोडायचं असेल तरी, मीटर लावायचं असेल तरी, किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा ते फोनवरून फार क्वचित ते लोकांच्याकडे तेवढा वेळ नाहीये फोन करत बसायला, किंवा त्यांच्या तसे युनिट्सही नाहीयेत, तेवढा स्टाफही नाहीये त्यांच्याकडे की ते फोनवर बसतील आणि ते एखादं आपण काय म्हणतो त्याला कॉल सेंटर वगैरे असं नाहीये त्यांच्याकडे, ही सुविधा नाहीये. त्यामुळं तिकडनं फोन येणं तसं दुरापस्त असतं. दुसरं पोलीस बोलतो आहे, ठीक आहे तुम्ही पोलीस बोलताय, मग पोलीस म्हणल्यानंतर की मी काय गुन्हा केलाय बाबा, तर तुम्ही असं असं केलेलं आहे, तो लाख सांगतोय की तुमचा ह्याच्या अकाउंटवरून काहीतरी बिटकॉईनमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि मग ते पैसे असे नार्कोटिक्स सेलमधून काहीतरी असं झालेलं आहे, असं काहीतरी ते तुम्हाला सांगतात. पण तुम्ही केलेलं असेल तर ते तुमच्या लक्षात असेल, केलेलं नसेल तर त्याची गरज नाही ना आपल्याला काय. बरोबर. ती गोष्ट नाही आपल्याला, तर ही आपण ठाम असतो ना की मी नाहीये त्यातला, तरी सुद्धा आपण घाबरून का माहिती देतो आपल्या अकाउंटची. बरोबर. फिरून ते येतात कुठं तुमच्या बँक अकाउंटवर येतात. त्याच्याविषयी माहिती जर कोण विचारत असेल तर आपण स्वतः अलर्ट असायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना कमी वेळेमध्ये जास्त परतावा देणारी ऍप्स असतील, आहेत. लोन्स, इन्स्टंट लोन हो, हो. देणारी ऍप्स, ह्यातनं पण प्रमाण आता वाढतंय का? आणि कुठलं ऍप ट्रस्टेड आहे हे खरं तर हल्ली मोठी समस्या आहे, की नक्की खरं कोणाला समजायचं की हे जेन्युअन आहे बाबा, इथे आपण गेलं पाहिजे, किंवा त्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशन्स असतात त्या इतक्या परफेक्टली लिहिलेल्या असतात की ते वाचून क्षणभर वाटतं की हे खरं आहे, जेन्युअन आहे. तर ह्यातनं कसं बाहेर पडायचं जर तुम्ही अडकत असाल तर? याच्यासाठी बाहेर पडायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या मताशी पहिलं ठाम असलं पाहिजे. आणि दुसरं, फोन येणार आहे, मेल येणार आहे, काही मेसेजेस येणार आहेत, याच्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा हे पहिलं आधी स्वतः ठरवून घेतलं पाहिजे स्वतःच्या मनाशी. लोन तुम्हाला हवा आहे तर तुम्ही कुठेही जा, अगदी 5-50 हजार रुपयाचं काढायचं असेल किंवा 5-10 लाखाचं काढायचं असेल, तुमचं शैक्षणिक लोन असो, हाऊस लोन असो, व्हेकल लोन असो, तुम्ही जा बँकेमध्ये. बँकेमध्ये तुम्हाला कितीतरी डॉक्युमेंट्स मागतात आणि ते डॉक्युमेंट्सची पूर्तता करता करता तुमच्या तोंडाला फेस येत असतो. बरोबर, तितका वेळही जात असतो आणि तुमची चिडचिड होते तिथे गेल्यानंतर. कारण ते बँकेतले जे लोक असतात, अहो तुम्ही हे आणलं ते नाही केलं, ते आणलं हे नाही केलं, असं तुमच्याकडनं ते मागून घेत असतात. मग ऑफिशियल आणि खात्रीशीर अशी बँक जी आहे, जी फिजिकली आपण तिथं व्हिजिट करू शकतो, त्याला जर एवढा त्रास होत असेल तर तीच अमाऊंट आपल्याला या ॲपवरून, बँकेच्याच ॲपवरून डुप्लिकेट साईट तयार करणं फार सोपं आहे. कुणी कुणाचं अकाउंट करू शकतो, फेक अकाउंट तयार करू शकतो. ह्या गोष्टी फार सोप्या राहिल्यात. तुम्ही जर आता टेक्निकली साऊंड असाल तर सगळं काही करता येतं. मग त्या गोष्टी करत असताना की बाबा कसं, आपण साधा विचार करत नाही. बँक आपल्याला ज्यावेळेला कर्ज देते तेव्हा त्यांचे व्याजाचे दर हे ठरलेले असतात. बरोबर, हाऊस लोन घेतलं तर 12% आहे, व्हेकल लोन घेतलं तर 8 ते 9% आहे. खाजगी बँकांचे थोडे कमी असतील, सरकारी बँकांचे थोडे जास्त असतील, कोऑपरेटिव्हचे आणखी वेगळे असतील. पण हे लोक जे आहे, जे स्वतःला सांगतात आम्ही तुमचं लोन सँक्शन करून देतो, असं करून देतो, 4-5% तुम्हाला ते सांगतात. कसं शक्य आहे? हा विचार करतो का माणूस? हा विचार करायला पाहिजे. हा झाला लोनच्या बाबतीतला प्रकार झाला. बऱ्याच वेळेला तुम्हाला पलीकडून फोन येतो आणि ते तुम्हाला विचारतात की तुमच्या घरामध्ये आता सध्या याचं त्याचं काम चाललेलं आहे, काय प्लंबिंगचं वर्क आहे. प्रत्येक घरामध्ये काही ना काही पेंडिंग काम असतातच मेंटेनन्सची. जस्ट डायल नावाचा प्रकार होता. म्हणजे तुमच्या घरातला नळ लिकेज आहे, तुम्ही जस्ट डायलला फोन करायचा, एक मेकॅनिक ताबडतोब पाठवून द्या. ते म्हणायचे की ठीक आहे, तुमचा नंबर सांगा, पत्ता सांगा, इलेक्ट्रिकचं काम आहे, बरोबर, काही मेंटेनन्सची घरात. तो येणारा माणूस जो आहे, वॉशिंग मशीन दुरुस्त असू दे, काय असू दे, तो माणूस आलेला आहे, तो जेन्युअन आहे की नाही याची खात्री करून घेण्याचं काम आपलं आहे. आता ज्याने कुणी जस्ट डायल सारख्या रेप्युटेड जी NGO काय ते इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी त्याला पाठवलं आहे, याची खात्री कधी आपण करत घेत, म्हणजे करतच नव्हतो, आजही करत नाही. किंवा त्याला आलायस तुझं काम काय, तर प्लंबिंगचं काम करायचं, ठीक आहे, आलायस, हा नळ आहे, हा लिकेज होतो, हे काम कर. पण हे करत असताना आपण काय करतो, ठीक आहे तो काम करतोय ना, मी जरा बसतो, किंवा मोबाईल चालत बसतो, काहीतरी वाचत बसतो, किंवा कामात जातो आपल्या. त्या वेळेमध्ये तो काय काय करतो आहे हे आपण कधी बघतच नव्हतो. जेन्युअन असेल तर गोष्ट वेगळी आहे,
तो जर चोरच आहे हम्म. तर तो काम करता करता तुमच्याशी बोलतो. तुमच्या घरात कोण कोण आहे, तुम्ही काय काम करता, कसं राहता, हम्म. कामावर कधी येता, कामावरून कधी जाता, ह्या सगळ्या गोष्टीची तो नकळत तुमच्या गप्पांच्या ओघात तो तुमची माहिती घेतो. अदरवाईज तुमच्या घराची तो रेकी करतो. हम्म. जनरली तुमचं स्टेटस तुमच्या घरातून लगेच समजतं हम्म. की तुमच्या घरामध्ये काय फर्निचर आहे, तुमच्या घरातले लोक किती स्टायलिस्ट आहेत, याच्यावरून तुमच्या इन्कमचा सोर्सचा त्याला अंदाज येतो. हम्म. आणि मग घरामध्ये एंट्री पॉईंट कुठले आहेत, एक्झिट पॉईंट कुठले आहेत, सोपं कुठलं आहे, या सगळ्या गोष्टीची ती रेकी करत असतात. फक्त त्याच्याकडे लक्ष देणं हम्म. एवढं सोडलं तर बाकी आपण गाफील राहिलेलो असतो. बरं आहे. आणि मग त्या गोष्टीतनं ते माहिती घेतात तुमची आणि नंतर 2 दिवसांनी 4 दिवसांनी त्यांचं ते काम करायचं. हम्म. किंवा OLX सारखा एक प्लॅटफॉर्म होता. हो. तुमचं जुनं फर्निचर विकायचंय, माझी नवीन गाडी आहे, माझी बदली झालेली आहे, मी मिलिटरी ऑफिसर आहे. हम्म. मग आता माझी बदली पुण्यातून लांब कुठं किंवा तिकडून इकडं झालेली आहे आणि मला गाडी, माझी कार, 4 व्हीलर, 2 व्हीलर, माझा सोफा, माझ्या खुर्च्या, माझं घरातलं सामान हे तिकडे कॅरी करता येणार नाहीये, तर मला ते विकायचं आहे. याच्यासाठी तो OLXचा प्लॅटफॉर्म होता, काही खरेदी विक्रीसाठी. आणि मग त्याच्यामध्ये तो स्वतःची इन्फॉर्मेशन टाकायचा की माझं नाव असं असं आहे, हा. हा माझा फोटो, हे माझं आधार कार्ड. हम्म. हे त्याने टाकलं म्हणून खरं हम्म. असं तुम्ही मानता. बरोबर. ते कशावरून खरं आहे हम्म. त्याचा कधी विचार करता का? हम्म. त्याने आधार कार्ड त्याचं पाठवलं, हम्म. त्याने त्याचा रेसिडेन्शियल प्रूफ पाठवलं, त्याच्या बंगल्याचा फोटो पाठवला, त्याच्या हम्म. गाडी सगळं पाठवलं. पण ते किती खरं आहे याची कुठं तुम्ही खात्री करून नाही. पण ते खरं आहे हे मला कळणार कसं? म्हणजे कारण मी चेक कसं करू, मी व्हेरीफाय कसं करू? अनलिस अंटिल हम्म. तुम्ही फिजिकली व्हिजिट करत नाही किंवा प्रत्यक्षपणे हम्म. पाहत नाही तोपर्यंत या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. हं. तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? ग्रॅज्युएट. हम्म. मी आता इथं बसल्या ठिकाणी PMO ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल हम्म. आणि तुमची PMO ऑफिसमध्ये शिफारस होऊन तुम्हाला तिथं जॉब लागलेला आहे अशी सुद्धा हम्म. मेल येईल. हम्म. ऑफिशियल भारत सरकारचं एम्ब्लेम, सिंहाचं हो. चित्र असलेलं जे चमकतं, हम्म. तो एम्ब्लेम असलेलं ऑफिशियल लेटर सुद्धा येईल, हम्म. जे की डुप्लिकेट आहे. इतकं आता ते सुद्धा काढणं सोपं झालेलं आहे हम्म. लोकांना. म्हणजे जो त्यातला जो माहिर माणूस हा. आहे तो. त्यामुळे कागदपत्र सुद्धा तुमच्या समोर आलेली आहेत, ही खरी आहेत का खोटी आहेत हे हम्म. तुम्ही लगेच पडताळूनही पाहणार नाही, पाहू शकत नाही, तुम्ही ते खात्री करून घेऊ शकत नाही आपण. पण थोडंसं अवेअरनेस आपला असेल हम्म. तर आपण नक्कीच प्रश्न विचारून समोरच्या व्यक्तीला माहिती ती काढू शकतो.